सैराट पिक्चर मध्ये होते परशा आणि आरची. सैराट पिक्चर मध्ये होते परशा आणि आरची. आणि जर परत तसं बोलली तर तो टिंब टिंब मध्ये भरीन मिरची. भाकरी भाजून भाजून मै हाताला आले चटके. भाकरी भाजून भाजून मै हाताला आले चटके. माझ्या नादी नको लागू नाही तर देईन तुझ्या ढुंगणावर फटके. बर ऐक मग आता. रानात चरती म्हैस आणि गाय. रानात चरती म्हैस आणि गाय. मह्या नको नादी लागू नाही तर तुझ्या नारड्यावर देईन पाय. झालं का? ऐक मग आता. पायालाच गावठी भाषेत म्हणते टंगड. पायालाच गावठी भाषेत म्हणते टंगड. नादी लागायला जाशील माया तर करून ठेवीन लंगड. घेऊ नको माया संग वाकडं. घेऊ नको माया संग वाकडं नाही तर नदीव पवचीन तुहे लाकडं. पावसायला जाशील माहे नदीवर लाकडं. पावसायला जाशील माहे नदीवर लाकडं तर एका बुक्कीत करीन तो तोंड वाकडं. बर घे मग आता. महो तोंड करायच्या आधी वाकडं. महो तोंड करायच्या आधी वाकडं. तोया पोरांना आंघोळ घाल नाही तर दिसते ते माकडं. आजचं वातावरण झालंय थंडगार. आजचं वातावरण झालंय थंडगार. काल कसा खाल्ला तो तोह्या नवऱ्याचा बेदम मार. मी खावदी माझ्या नवऱ्याचा बेदम मार. मी खावदी माझ्या नवऱ्याचा बेदम मार. तुला तर तोह्या नवऱ्याने एकाच ठोक्यात केलं गार. बर ऐक मग आता. काल आमच्या घरी जमले होते माझ्या नवऱ्याचे मित्र. काल आमच्या घरी जमले होते माझ्या नवऱ्याचे मित्र. आणि तुझ्यापेक्षा चांगलं दिसतंय आमच्या गल्लीतलं काळं कुत्र. मायापेक्षा दिसुदी चांगलं काळं कुत्र. मायापेक्षा दिसुदी चांगलं काळं कुत्र. आणि माया नादी जर लागली तर तो डायरेक्ट जीव घालीन पित्र. माहे पित्र जीव घालते काय? ऐक मग आता. रॅपचे गाणे म्हणतो संबाटा. रॅपचे गाणे म्हणतो संबाटा. आणि जर माया नादी लागली तर तो लफड्यांचा करीन गावभर बोबाटा. जर सांगशील कुणाला माही लफडे. जर सांगशील कुणाला माही लफडे तर मी बी करीन गावभर तुझे लावून ढोल आणि डफडे. जर काही करायला जाशील तर तुझ्या गाला उमटीन तर हाताचा पंजा. जर काही करायला जाशील तर तुझ्या गाला उमटीन तर हाताचा पंजा. आणि फरफटत नेईन धरून तुझ्या झिंज्या. काय म्हणली? धरीन तुझ्या झिंज्या. धरा जाशील माझ्या झिंज्या तर तो कारनामे करीन गावभर लावून बँड बाजा. काय म्हणली? बर ऐक मग आता. महाराष्ट्रात एक शहर आहे पुणा. महाराष्ट्रात एक शहर आहे पुणा. आणि महानादी लागायला जाशील तर तुझ्या टिंब टिंबला लावीन चुना. जर लावायला आली चुना. जर लावायला आली चुना तर उभ्यानीच मोडून ठेवून तुझ्या पाठीचा कणा. माझ्या पाठीचा कणा मोडीत होय. ऐक मग. जर मोडून काढायला येशील मग कणा. जर मोडून काढायला येशील मग कणा तर तो ठेचून काढीन फाना आणि झोडपीन दाना दाना. बर ऐक मग. तुह्या सगळ्या बाता असतात खोट्या. तुह्या सगळ्या बाता असतात खोट्या. आणि जर आमच्या नादी लागली तर तुह्या नवऱ्याच्या कपाळात घालीन. जर आपल्या भांडणात मध्ये आणशील घरचे. जर आपल्या भांडणात मध्ये आणशील घरचे तर तुझे दाताड पाडीन खालचे आणि वरचे. कालच टेलर कड कापड दिलं मापाला. कालच टेलर कड कापड दिलं मापाला. तू काही कर मी भेट नाही कुणाच्याच बापाला. बर भेट नाही वय. ऐक मग. गावात लहानाले पोरं हिंडतेत मोक्कार. गावात लहानाले पोरं हिंडतेत मोक्कार. आणि तुझ्यापेक्षा चांगलं दिसतंय गटारातलं डुक्कार. बर मग असू दे कसं बी. आता तू बी ऐक. प्राणी संग्रहालयात असतो एक कोला. प्राणी संग्रहालयात असतो एक कोला. आणि तो तोंड बघून पळून गेला भंगारवाला. काल मला सकाळ सकाळच भूक लागली. काल मला सकाळ सकाळच भूक लागली. आणि तुही पोरगी शाळातच चडीमध्ये हागली. बर ऐक मग. सैराट पिक्चर मध्ये होते परशा आणि आरची. सैराट पिक्चर मध्ये होते परशा आणि आरची. आणि जर परत तसं बोलली तर तो टिंब टिंब मध्ये भरीन मिरची. काय म्हणली? टिंब टिंब मध्ये भरीन मिरची. जर भरायला येशील मिरची. जर भरायला येशील मिरची तर तो डोक्यातच घालीन फरशी. बर ऐक मग. माझ्या भावानी दिवाळीला घेतली नवी कार. माझ्या भावानी दिवाळीला घेतली नवी कार. आणि तो तोंड हाई निवळच काळ झार. सकाळी माझ्या दारात आला होता भिकारी. सकाळी माझ्या दारात आला होता भिकारी. आणि तो तोंड पाहिलं की मला येते वाकारी. काय म्हणली? वाकारी? तर ऐक मग. आजच सकाळी होती आमची पाण्याची बारी. आजच सकाळी होती आमची पाण्याची बारी. आणि तो तोंड म्हणजे निवळ गावची हागंदारी. काय म्हणली? मग तोंड म्हणजे हागंदारी. तर ऐक मग. मेंढीच्या केसापासून निघती लोकर. मेंढीच्या केसापासून निघती लोकर. आणि चालली माया नादी लागायला घरी खायला आहे का ग भाकर.
आमच्या घरी असतं गव्हाचं पीठ, आमच्या घरी असतं गव्हाचं पीठ, आणि माझ्या नादी लागशीन तर एकाच ठोक्यात करीन नीट. आणि मी डायरेक्ट डोक्यात घालीन लाल झरीत ईट. माझ्या डोक्यात घालायच्या आधी ईट, घरी जाऊन चेक कर खायला आहे का मीठ. आता मी जाते घरी आणि लावून येते दार, आता मी जाते घरी आणि लावून येते दार, आणि माघारी आले की करते तो पृष्ठभागावर वार. तू येच फक्त महाव करायला वार, तू येच फक्त महाव करायला वार, तुला जागेवच करून टाकते ठार. तर मंडळी, उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 पाहण्यासाठी तयार राहा.